बिग बी फायटर हे दोन संघ आता एकमेकांच्या विरोधात आलेत। खरं तर ह्या मॅच मध्ये दोन्ही टीमला 100% कमिटमेंट द्यावी लागेल। जो सामना जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल, परंतु या मॅच मध्ये दोन्ही टीमला 100% देणं महत्त्वाचं आहे। मैदानाच्या आत आपण पाहता बॅटिंग करत असताना आपण पाहतात खरं तर बिग बी फायटर हा संघ सलामीची जोडी मैदानाच्या आत रुपेश बासरे आणि त्यांच्या समवेत गोपी नांगलोट यांना पण पाहता। खरं तर गोपी नांगलोट हे रेल्वे पोलीस मध्ये आहेत। खरं तर त्यांचंही आपण स्वागत करूया। जाऊया मैदानाच्या दिशेने। मॅच सुरुवात पंचांचा ग्रीन सिग्नल। दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिलाच बॉल अगदी या ठिकाणी यॉर्क लाईनचा होता। खरं तर पहिल्याच बॉलला सन्मान देण्यास भाग पडलं फलंदाज रुपेश बासरेला। रुपेश बासरे खरं तर ग्राम सदस्य आहेत। अगदी इथे हा आपण पाहता खरं तर फटका चांगला आहे, अगदी स्वीप केलाय आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा आता उचलला जातोय। बॉल चला सरळ एक टप्पा घेत मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा। तर किंग्स 11 टीमचे जर कोणते खेळाडू कॅच पकडतील तर त्या खेळाडूला 200 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल। फटका फसलाय, जेलची संधी आणि यस या ठिकाणी कॅच देखील पकडली आहे, विकेट सुद्धा आला आणि पहिल्या ओव्हर मध्ये या ठिकाणी पण बघा विकेट कॅरी केली आहे। आणि या ठिकाणी प्रदीप जारवाल यांच्याकडून देखील 500 रुपये मिळतील गोलंदाजाला। तदनंतर दारासिंग बमनाबाद यांच्याकडून हे 1000 रुपये मिळतील आणि तदनंतर या खेळाडूने कॅच पकडली आहे। खरं तर जगताप होते त्या ठिकाणी आणि जगतापने कॅच पकडली आहे। कॅच साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। खरं तर कॅश प्राइज मात्र बरोबर पाहायला मिळतंय। अर्जुन भाऊरे यांच्या माध्यमातून मात्र हे 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। खरं तर या ठिकाणी पहिल्या बॉल मध्ये आपण पाहिलं तर डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती 4 धावा आल्या, परंतु चौकाराचा पुनरागमन विकेट न केलाय। खरं तर पहिल्याच ओव्हर मध्ये धक्का लागलाय टीम बिग बी फायटर टीमला। टीमचा सहसेनापती मैदानाच्या बाहेर झालाय रुपेश बासरे, मॅन फ्रॉम रेवती टिटवालाचा खेळाडू। अगदी या ठिकाणी आपण पाहतात पहिल्याच ओव्हर मध्ये नाराज झालाय, पहिल्याच ओव्हर मध्ये हताश झालाय आणि अगदी मैदानाच्या बाहेर तो परतलाय। अजून एक प्राइज गोलंदाज प्रताप साठी अगदी विकेट घेतला, त्या विकेट साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलंय। ते म्हणजेच देवसिंग जगरवाल साहेब यांच्या माध्यमातून हे 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलं आणि कॅश पकडली गेली आहे जगताप यांच्याकडनं। त्यांना देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। यश पंच या ठिकाणी चौका येईल, या ठिकाणी 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या बिग बी या संघाला। विकेट आला परंतु तदनंतर तरी सुद्धा धावा सुरू आहेत। सूरजच्या बॅट पद्धत चौकार आलाय। शॉर्ट ऑफ बॉल कट केला, स्क्वेअर कटचा फटका सुंदर आहे। बॉल चला सरळ पॉइंटच्या डोक्यावरून डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सीमाच्या बाहेर जमीनला धन 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 करत 4 धावा। सूरज गुणावत याच्या बॅट पद्धत मात्र हे फटके येतात। असं वाटलं होतं विकेट आल्यानंतर संघ बॅकफुटला जाईल, परंतु तसं नाहीये। लगेच धावा येतात मैदानाच्या आत, परंतु या ठिकाणी बॅट्समन जरा लकी ठरलेत। प्ले डाऊन होता होता वाचले गेलेत। जबल इष्टांचा जवळपास हा चेंडू निघून जातोय। या ठिकाणी आपण पाहता डॉट बॉल आलाय, षटक पहिलं संपलंय। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 12 धावा।
थँक्यू डिझाय. तर गोलंदाज आपण पाहता बॉलिंग मागपती सूरज जगताप यांना पाहता. जर सुरेश जगतापनं या ओव्हरमध्ये विकेट जर घेतला तर उदयजी बारवान यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज मात्र या मॅच मध्ये मात्र विकेट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. अगदी या ठिकाणी सुरेश जगताप यांच्यासाठी मात्र प्राइज आलंय. प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. उदयजी बारवान यांच्या माध्यमातून करत त्यांचे मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूयात. षटक क्रमांक 2 गेम ऑन. स्ट्राइक वरती आपण पाहतायत गोपी आहेत. खरं तर ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता गोपी नांगलोड यांना आपण पाहता. खरं तर रेल्वे पोलीस आहेत मैदानाच्या आत. सध्या तरी आता क्रिकेटचा आनंद लुटतायत. पहिलाच बॉल डॉट आलाय. इथे हा बॉल खरं तर सोडून दिलाय. वेट अँड वॉच. खरं तर या चेंडूचा मी तर म्हणेन अभ्यास केला की काय, बॉल कशा प्रकारे येतोय, कोणत्या लाईन वरती पडतोय, किती उचले घेतोय, किती वेग आहे, सर्व काही या चेंडूवरती पाहिलं गेलं आणि तदनंतर बॉलला मात्र सोडून दिलाय. ओव्हरपिच बॉल ऑन साइडला लॉब करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. निर्माण झालेल्या संधीचं सोनं करायचं आहे. परंतु आता या ठिकाणी मेन पंचाने या ठिकाणी आपण पाहतात हा डिसिजन मात्र तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय. पंचांचा सॉफ्ट सिग्नल इथे फलंदाज बाद आहे, पण तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी हा डिसिजन आलाय. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. या ठिकाणी फलंदाज सेफ आहेत, नॉट आउट. खरं तर मॅच महत्वाची आहे. सामना जिंकला तर थेट मेगा फायनल मध्ये जागा मिळेल. खरं तर त्यासाठी ही लढत दोन्ही टीम आता मैदानाच्या आत जिद्द चिकाटी मेहनत सर्व काही दाखवत असताना जिद्दीने खेळतात, चिकाटीने मात्र फिल्डिंग करतात. खरं तर आणि मैदानाच्या आत त्यांची मेहनतही पाहायला मिळते. आतापर्यंत सुरेश जगतापनं 3 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. शॉर्ट अप बॉल हुक केलाय, फटका लाजवाब आहे, दर्जेदार आहे, सुंदर आहे, रुबाबदार आहे. बॉल चला सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 टप्पा घेत 4 धावा. तर 2 बॉल मध्ये 2 विकेट जर मिळवेल त्या गोलंदाजाला 1500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. माननीय श्री मदन दादा नांगलोड यांच्या माध्यमातून मात्र एक कॅश प्राइज येत आहे. त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करूयात. सातत्याने किंग्स 11 टीमच्या गोलंदाजांना आता प्रोत्साहित केले जात आहे. माहिती आहे दोन्ही टीमसाठी मॅच महत्वाची आहे. मागील बॉल वरती एकच धाव आली आहे. टीमची टोटल 17 धावा फलकावरती. शेवटचा बॉल, फटका सुंदर आहे, वॉले शॉट, वेट ऑन वॉच. बॉलला पाठवले डीप कव्हर मध्ये. पंचांचा इशारा येणं बाकी. यस, बॉल चालला सरळ 1 टप्पा घेत सीमा पार 4 धावा. प्रेक्षक या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खर तर मगाशी आपण पाहिलं तर आनंद नांगलोद देखील या ठिकाणी आनंद घेत होते. आता मात्र छोट्या खेळाडूंमध्ये आपल्या छोट्या या प्रेक्षकांमध्ये देखील आता उत्साह वाढला गेलाय.
त्यांना माहिती आता शेवटच्या टप्प्यात मॅच आली, आनंद घ्यावा लागेल आणि खरं तर आनंद घेत आहेत त्यांचाही मनपूर्वक आपण स्वागत करूयात. षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल फटका बसलाय, स्वतः गोलंदाज झेल खाली आला ना, व्हॉट अ कॅच, जजमेंट चांगला आहे आणि इथनं परतावा लागेल फलंदाज गोपीला, मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. खरं तर या ठिकाणी किंग्स 11 टीमच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी, लगातार 2 बॉलमध्ये 2 विकेट घेतले तर त्या खेळाडूला खरं तर 1500 रुपये देऊन नमवलं जाईल. खरं तर त्याला कॅश प्राइज दिलं जाईल. माननीय श्री मदन नांगलो त्यांच्या माध्यमातून या बॉलवरती विकेट जर आली तर गोलंदाजाला 1500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे हा फटका आपण पाहता, बॉल बॅक टू ड्राईव्ह केलाय, स्वतः गोलंदाज बॉलला अडवत आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तर मागील विकेटवरती मात्र कॅच प्राइज देखील मिळाले गोलंदाजाला. जगरबाज साहेब आणि त्यांच्या वतीने आणि त्यांच्या समवेत शांतीलाल सुलाने साहेब या दोन्ही मान्यवरांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राइज मात्र गोलंदाजाला दिले जाईल. तुम्ही विकेट घ्या, कॅश प्राइज तुमच्यासाठी नक्कीच या ठिकाणी मिळेल. तुम्ही षटकार मारा, षटकार राहील, तुम्हाला कॅश प्राइज नक्कीच मिळेल. खरं तर स्पर्धा नामांकित आहे, स्पर्धा दर्जेदार आहे, अप्रतिम अशी स्पर्धा. टिटवाला प्रीमियर लीग 2025 पर्व 4. इथे घडलं काय, हलक्या हाताने मी तर म्हणेन अगदी लेझी घेतलंय. बॉल चांगले फीड करायचे होते परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी हलगर्जीच्यापणाच्या नक्कीच मदतीने आपण पाहतात या मिसफिल्डच्या 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. पोहोचले 27, 27 धावा धावफलकावरती. ओव्हर पिच बॉल, बॉल बॅक टू ड्राईव्ह, अगदी बॉलला पाठवल्या सर लॉंगॉनला खेळाडू उपस्थित आहे त्या ठिकाणी, चांगली फील्ड पाहायला मिळते. एकच धाव धावफलकावरती ऍड होते. तर या ठिकाणी अजून कॅश प्राइज मात्र जमा होतोय. आपण पाहतायत महाजन भवरे यांच्या माध्यमातून एक अनोखं प्राइज. जर का किंग्स 11 संघानं बिग बी फायटर संघाला जर पराभूत केलं तर किंग्स 11 संघाला 1500 रुपये दिले जातील आणि अजून कॅश प्राइज मात्र दिले जाईल परंतु ते पेंडिंग मध्ये आहेत. आणि नक्की जर का या ठिकाणी यस 1500 रुपये आलेले आहेत. तर संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचले ती 28 या धाव फलकावरती. तर सातत्याने कॅश प्राइज इथे दिले जात आहेत. खरं तर सरबत या ठिकाणी जे कॅश प्राइज लावतात त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि या प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचे कॅश प्राइज दिले जात आहे या ठिकाणी महाजन भवरे यांच्या माध्यमातून. खरं तर महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांचा आपण खरं तर आभार व्यक्त करूयात. तर स्पर्धेत कोणत्याच प्रकारचा अडथळा न व्हावा अशी सर्वच खेळाडूंकडून आम्ही अपेक्षा करतोय. षटक क्रमांक 14 गोलंदाज सुरेश आहेत, सुरेश जगताप बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड स्पेल घेऊन आलेत. खरं तर सेंटर मुंबईमध्ये ते कार्यरत आहेत, अगदी सेंट्रल रेल्वेमध्ये आहेत कार्यरत.
शॉर्ट प्लेन बॉल हुक केलाय, गॅप मध्ये बॉल ढकललाय, वेगवान फटका आणि या ठिकाणी बॉल चालला सरळ वेगानं रॉकेट फटका, फ्लॅट षटकार पाहायला मिळतोय फलंदाज संतोषच्या बॅट मधनं. वर्ग देखील मॅचचा आनंद घेत आहेत, तसेच मान्यवर देखील या ठिकाणी आपण पाहता सध्या आनंद लुटतायत. षटकाराच्या मदतीने संघाची धावा संख्या 34, 34 धावा. षटक क्रमांक 14 सुरू आहे आणि पहिल्याच बॉल वरती 6 धावा. गेम ऑन. फुल टॉस ऑन साइडला आपण पाहता ढकललाय. खरं तर कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून बॉल चालला सरळ डीप मध्ये लॉंगॉनला खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग, एकच धाव. षटकारानंतर कमबॅक केले जात आहे. गोलंदाज सुरेश जगताप यांच्या माध्यमातून कमबॅक केले जात आहे. शॉर्ट प्लेन बॉल कट केलाय. अगदी या ठिकाणी आपण पाहता शॉर्ट कव्हरला खेळाडू आहेत. थोडीशी मिसफील्ड. जर का एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलफेक करत असताना स्ट्रायकर एंडला जर थ्रो केला असता तर रनआउट सुद्धा झाले असते, परंतु या ठिकाणी हा चेंडू डॉट आलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली गेली आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली, थांबली ती 35, 35 या धावसंख्येवरती. 8 षटकांचा हा सामना. खरं तर 8 षटकांमध्ये 70, 75 ते 80 पर्यंत धावसंख्या नेण्याचं काम करतात फलंदाज. फटका चांगला आहे. डीप आपण बघा कव्हरला खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग. शेवटच्या मोमेंटला बॉलला स्टॉप केलं, पॉज दिली, बॉलला अडवलं, उचललं, फेकलं आणि तदनंतर पुन्हा 2 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. खरं तर या षटकात पहिल्या बॉलवर षटकार आला होता, तिथून मात्र कमबॅक केलंय. शॉर्ट प्लेन बॉल कट केलाय. फटका लाजवाब आहे, दर्जेदार आहे. अगदी बॉल चला सरळ डीप पॉइंट मध्ये. पंचांचा इशारा. 4 धावा. वेगवान होता, वेगानं उत्तर द्यायचं होतं, परंतु डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 14 संपले. ड्रिंक्स ब्रेक होतोय, तर मैदानाच्या आत पाणी घेऊन जायचं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना बिग बी फायटर संघाची धावसंख्या टोटल 41, 41 धावा. डीजे
थँक्यू डिझे. खरं तर हे सर्व आपले येणारे सर्व नवीन खेळाडू आहेत. खरं तर लाडके नक्कीच आपले छोटे खेळाडू, खरं तर त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. आनंद घेतात. आज खरं तर सुपर संडे आहे, रविवार म्हटला तर सुट्टीचा दिवस. आज सर्व या ठिकाणी जमले गेलेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करूयात. टिटवाला प्रीमियर लीग 2025 पर्व 4थ्या मध्ये TPL सीझन 4 सर्वांचं मनपूर्वक मनस्वी स्वागत आपण करूयात. खरं तर वेळात वेळ मात्र काढलं. खरं तर संडे आहे. प्रत्येकाला असं वाटतं रविवार अगदी हप्त्यात एक वेळा येतो, मात्र संडेच्या दिवशी आराम करायचा. परंतु या ठिकाणी आपण पाहतात आराम न करता मात्र आपण पाहता रविवारच्या दिवशी या मैदानावरती धाव घेतली. त्या सर्वांचं सर्व क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक आपण स्वागत करूयात. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती तब्बल 41 धाव फलकावरती. ड्रिंक्स ब्रेक आता कंप्लीट झाले. ड्रिंक्स ब्रेक नंतर आता दोन्ही टीमने रणनीत्या आखल्या गेल्यात. दोन्ही टीम कडनं नक्कीच आता चांगला क्रिकेट खेळला जाईल. पहिल्या 4 ओव्हर मध्ये तब्बल 41 धावा झाल्यात. बॅटिंग करणाऱ्या संघाचा आता विचार असेल की इतना अटॅक करावा लागेल. विकेट देखील भरपूर आहेत हातामध्ये, परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणारा संघ किंग्स 11 संघ आता विचार करत असेल इतना समोरच्या संघाला कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे. त्यासाठी झालेली शॉर्ट बेटिंग ड्रिंक्स ब्रेक मध्ये. आता आपण जाऊयात पुन्हा एकदा थेट मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक 5 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज विठ्ठल यांना आपण पाहता. यस, ओव्हर चेंज होते या ठिकाणी. षटक क्रमांक 5 गोलंदाज विठ्ठल सुंदरडे यांना आपण पाहता. खरं तर मुंबई विद्यापीठ मध्ये ते कार्यरत आहेत. अगदी आपण पाहतात छत्रपती संभाजीनगर पाचपीरवाडी गावाचे हे खेळाडू आहेत. खरं तर त्यांचं आपण स्वागत करूयात. यस, ऑल इंडिया विद्यापीठ टुर्नामेंट मध्ये ते खेळतात. खरं तर लेदर बॉलचे खेळाडू आहेत. त्यांना पहिल्याच बॉल वरती खरं तर संधी होती विकेट मिळवण्याची. जर त्या विकेट कॅरी केला असता तर विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रत्येक गोलंदाजांना ही सुवर्ण संधी. प्रत्येक बॉलरला 200 रुपयानं. जो कोणता खेळाडू कॅच पकडेल त्या फिल्डरला देखील 100 रुपयाचं प्राइज मात्र दिलं जाईल. देवसिंग भाऊ जगरवाल यांच्या माध्यमातून मात्र हे कॅश प्राइज दिले जातं. फटका सुंदर आहे. मागील बॉल वरती कॅच ड्रॉप झाले, परंतु या बॉल वरती मिळालेल्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा मात्र उचलला जातोय. मैदानाच्या फलंदाज संतोषच्या बॅट मधनं षटकार. थँक्यू डीजे. तर कॅच किती महाग ठरू शकते या ठिकाणी पाहायला मिळालं. म्हणूनच क्रिकेट मध्ये म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. फुलटॉस बॉल फटका. आता फर्स्ट लाईट डीप मध्ये खेळाडू आहे. अजून एक कॅच ड्रॉप. गोलंदाजाचा पाठीचा कणा म्हणजे क्षेत्ररक्षक आणि फिल्डिंग आता सध्या मी तर म्हणेन या ठिकाणी मागील 2 बॉल वरती 2 कॅच ड्रॉप झाले. तर आवा कॅच साठी 200 रुपयाचे कॅच प्राइज प्रेक्षक वर्गांना. जर आवा कॅच एखादा प्रेक्षकाला जर पकडली तर 200 रुपयाचे कॅच प्राइज दिले जाईल. सुनील शिंदे साहेबांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूयात. आवा कॅच साठी नक्कीच कॅच प्राइज. गोलंदाज विकेट घेईल तेव्हा कॅच प्राइज. एखादा खेळाडू कॅच पकडेल त्यालाही कॅच प्राइज. षटकार मारेल त्यालाही कॅच प्राइज. खरं तर या ठिकाणी स्पर्धा भरपूर नामांकित आहे. चर्चा सुद्धा सध्या या स्पर्धेची होते. प्रेक्षक वर्गांपासून ते खेळाडूंपासून सर्वांना कॅश प्राइज दिले जाते. सगळ्यांचं मी देणगीदारांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. फुलटॉस बॉल फटका भरपूर चांगला कबसला खेळलेत. डीप मध्ये खेळाडू आहेत त्या ठिकाणी आपण पाहतायत सुरेश. चांगली फिल्डिंग
परंतु 2 धावा काय रोखू शकत नाहीये. या 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 50 अप, तब्बल 51 धावा. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 50 पेक्षा जास्त धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. यॉकलाईनचा बॉल खोदून काढलाय अगदी डीप आपण पाहता. 20 मध्ये खेळाडू आहेत. लॉंगॉनला थोडी चूक होते, मिसफील्ड पाहायला मिळते, परंतु लगेचच दुसरी धाव देखील कंप्लीट. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट तुम्हाला करता आलं पाहिजे. खरं तर तेच पाहायला मिळालं. दोन्ही खेळाडूंचा ताळमेळ चांगला आहे. जेव्हा ताळमेळ जुळतं, जेव्हा पार्टनरशिप होते, तेव्हा दोन्ही खेळाडू एकमेकांना चांगली साथ देतात आणि ते पाहायला मिळालं. या ठिकाणी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले गेलं. अजून 2 धावा धावफलकावरती ॲट. टीमची टोटल तब्बल 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावा. अतिशय महत्वाचा हा सामना. जो सामना जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचेल. खरं तर या मॅच मध्ये आता दोन्ही टीमला बेस्ट द्यायचा आहे. अगदी गोलंदाजी करणारा संघ किंग्स 11 संघ कमी धाबा द्यायच्या समोरच्या टीमला, परंतु बॅटिंग करणारा टीम बिग पी संघ या टीमला मात्र जास्त धाबा बनवायच्या. क्रिकेटमध्ये या ठिकाणी आपण पाहतात खरं तर आयुष्यात आणि क्रिकेटमध्ये आयुष्यात जेवढा पैसा तेवढा कमी वाटतो आणि क्रिकेटच्या खेळामध्ये जेवढ्या धावा होतील तेवढ्या कमीच वाटतात. आजच्या दुसऱ्या मॅच मध्ये तब्बल 123 ते 24 धावा बनल्या गेल्या, 134 धावा बनल्या गेल्यात. इथनं हा चेंडू पाहावा लागेल. पंचांचा इशारा वाईट झालाय. अवांतर धाव धावफलकावरती ऍड होते आणि 134 धावा संख्येचा पाठलाग देखील केला गेला होता. 6 बॉल मध्ये 31 ची गरज आली होती. म्हणजे त्या मॅच मध्ये 200 पेक्षा जास्त धावा बनल्या गेल्या होत्या. फटका या ठिकाणी फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. कॅच कॅरी होईल का? परंतु या ठिकाणी मात्र कॅच कॅरी गेली आहे. फलंदाज बाद होतात. यस, कॅच कंप्लीट आहे. त्या ठिकाणी परतावा लागेल फलंदाज सूरजला मैदानाच्या बाहेर. कॅश प्राइज आहे आणि जो कॅच घेईल त्या खेळाडूला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या ठिकाणी श्री जयसिंग जगरवाल साहेबांच्या वतीने या ठिकाणी विकेट आले. मागच्या बॉल वरती गोलंदाजाला नक्कीच कॅश प्राइज देखील मिळेल. नवीन फलंदाज इंटर झाला 5व्या क्रमांकावरती मंगल सिंग. मंगल सिंग मैदानाच्या आत गेल्या गेल्या बॅटची ताकद आपल्यामध्ये असलेले मनगड्याचा वापर मात्र करतोय. ऑन साइडला फ्लिक केलाय. फटका लाजवाब आहे. देखना नेत्रदीप स्ट्रोक. बॉल सीमा पार. षटकार. खेचला मैदानाच्या आत. मंगल सिंग यांच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती पहिला तडाखा. इथे मात्र मिस्टाविंग स्ट्रोक. वापसी केली. झेलची संधी आणि झेल कॅरी केलाय. ओढ कॅच. बॉल रिलीज केला त्यानंतर पुन्हा एकदा रिदम पकडला. कॅच साठी कॅरी केला. खरं तर अप्रतिमान अनबिलिव्हेबल कॅच कंप्लीट केला जातोय. इथनं अजून एक धक्का लागतोय टीम बिग बी या संघाला. मंगल सिंग बॅक टू द पवेलियन.
थँक्यू. अगदी या आधीच्या बॉलवरती आपण पाहिलं तर षटकार आलं होतं. अर्थातच फलंदाज मंगलसिंग यांचा आपण ऍक्शन पाहायला मिळालं, परंतु तदनंतर गोलंदाजानं रिॲक्शन केलंय विकेट घेतल्यानंतर. किंग्स 11 टीमच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी. लगातार 2 बॉलमध्ये 2 जर विकेट घेतले तर 1500 रुपयाचा कॅश प्राइज मिळू शकतं. इथनं हा बॉल आपण पाहतात. यस, पंचांचा इशारा लेग बायच्या माध्यमातून ही एक धाव मिळेल टीम बिग बी संघाला. षटक क्रमांक 6 सुरू आहे. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली आहे 61 धावा, 61. मान्यवरांचे या ठिकाणी आगमन होतोय. खरं तर आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात जाताना पाहायला मिळते. मान्यवर देखील या ठिकाणी येत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला खेचलाय, फटका फसला, जेलची संधी आहे. डीप मध्ये खेळाडू वाट पाहतो या चेंडूची आणि शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप. कॅच चांगली या ठिकाणी प्रयत्न केले, कॅच साठी प्रयत्न चांगले केले. प्रयत्न करून तुम्ही चुकलात तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला तुम्ही कधीच चुकू नका. मग आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ. वेल ट्राय. दूरवरचं अंतर गाठलं, बॉल पर्यंत पोहोचले, कॅरी देखील केला होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये दुसऱ्या प्रयत्नात कॅच ड्रॉप झाली. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा बॉल. 3 धावा धाव फलकावरती ऍड आता केल्या जात आहेत. 3 धावसंख्येच्या मदतीने 64 64 धावा, 64 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी हा चेंडू मात्र वेगवान होता, अगदी पायामध्ये बॉल होता. षटक क्रमांक 6 संपलं. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 64 64 धावा, 64 धावा धाव फलकावरती आतापर्यंत जमा केल्यात. बॅटिंग करणारा संघ अर्थातच बिग बी फायटर संघाचे संघ मालक सुभाष मारग आणि त्यांच्या समवेत गजानन मारग खरं तर आपल्या टीमला सपोर्ट करतायत. प्रत्येक खेळाडूसाठी ते कॅच प्राइज देखील लावतात. त्यांचंही मनपूर्वक आपण स्वागत करूयात. त्यानंतर किंग्स 11 टीमचे संघ मालक आपण पाहता दयाल घुसुंगे व दारासिंग बमनावत. खरं तर किंग्स 11 टीमचे हे संघ मालक आहेत. दोन्ही टीमचे संघ मालकांचा मनपूर्वक आभार. नक्कीच दोन्ही टीमचे खेळाडू मात्र चांगला खेळ करतात. खरं तर आपल्या टीमला या ठिकाणी सपोर्ट करतात. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती विठ्ठल सुंदरडे यांना पण पाहता. उभा पीठ लॉब केलाय, तर कसा आवाज, व्हॉट अ शॉट, फ्लिक ऑफ द रिक्स. फटका सुंदर आहे, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बॉलला फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. संतोषच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. आतापर्यंत संतोषनं भरपूर चांगली बॅटिंग केली. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आले, 3 षटकार आले. फुल लेनचा बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. स्क्वेअर लेगला आपण पाहता प्रदीप आहेत, चांगली फील्ड करतात, परंतु 2 धावा काय रोखू शकत नाहीयेत. अजून 2 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचते 72, 72 धावा. 72 धावा आतापर्यंत जमा केल्या गेल्यात. म्हणजेच अजूनही या ओव्हरनंतर अजून एक षटक आहे, म्हणजेच अजूनही उर्वरित 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर या ठिकाणी अजून एक मोठा फटका. या मैदानावरती सर्वात लांब पडल्याचा षटकार संतोष भवनाच्या बॅटमधनं आणि संतोषच्या प्रत्येक षटकारास 100 रुपयाचे कॅश प्राइज सज्जन जारवाल यांच्या माध्यमातून दिले जाते.
या षटकाराला 100 रुपये आलेत सज्जन बमना त्यांच्याकडनं. जर या सज्जन जारवाल यांच्याकडनं मात्र या षटकाराला 100 रुपये आलेत. यापुढे जर फलंदाज संतोष बामणे यांना अजून जर षटकार लागवले तर प्रत्येक षटकारास 100 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. यस एका षटकाराला 100 रुपये या ठिकाणी सज्जन भाऊ जारवाल यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिले गेलेत. कॅश प्राइज सुरू आहे संतोष बामणे यांच्यासाठी. बॅटिंग चांगली पाहायला मिळते. संतोष बमनावत आहेत. गोलंदाज विठ्ठल यांना पण पाहता खरं तर कमबॅक करावं लागेल पुन्हा एकदा. यॉर्कर बॉल अनप्लेडेबल यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळतोय. वेगानं हा बॉल फेकला होता, पॅड वरती होता. पंचांचा इशारा लेग बाईसच्या माध्यमातून ही एक धाव मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचते ती 79 धावा. याही मॅच मध्ये धावांचा डोंगर उभा केला जातोय. आतापर्यंत सन्मानजनक धावसंख्या बनवली गेली आहे. या ओव्हरचा शेवटचा बॉल बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहता बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 7 सुद्धा संपलंय आणि 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 79 धावा. 79 धावा धाव फुलकावरती. तर संतोषसाठी सुवर्ण संधी. लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार जर खेचले तर 1100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अजय जोनवाल यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज दिले जाईल. लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार कॅश प्राइज मिळेल. शेवटचा षटक गोलंदाज सज्जन. पहिला बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका अप्रतिम आहे, दर्जेदार आहे, सुंदर आहे, लाजवाब आहे. व्हॉट अ टायमिंग आणि बॉल चालला सरळ स्ट्रेट ऑन द ग्राउंड. सीमारेषा बाहेर षटकार. थँक्यू डीजे. तर 19 बॉल आणि 49 धावसंख्येवरती खेळतोय मैदानाच्या आज फलंदाज संतोष बमनावत यांना पण पाहता. जर का एक धाव कंप्लीट केली तर 50 धावा कंप्लीट होतील. वैयक्तिक 50 धावा. जर 50 धावा जर बनवला तर सुनील देवसिंग जगरवाल यांच्याकडनं मात्र 200 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. खरं तर एकाच गावातील आहे ते. नक्कीच आपल्या गावकऱ्यांवरती प्रेम सतत दाखवतात. त्यांचा मनपूर्वक आभार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता, वेगवान उत्तर द्यायचं होतं. या ठिकाणी हा चेंडू डॉट आलाय. तर त्याच दरम्यान दिलदार व्यक्तिमत्व श्री चेतन दादा लोधवाल यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं या स्पर्धेमध्ये करत टिटवाला प्रीमियर लीग मध्ये TPL सीझन 4 मध्ये मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. पहिल्या बॉलमध्ये जरूर षटकार खेचला, परंतु तदनंतर गोलंदाज सज्जन मात्र कमबॅक केलाय. लगातार 2 बॉल डॉट फेकलेत. उर्वरित अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. स्पर्धेत अजून एक 50 पाहायला मिळेल का? आणि या ठिकाणी फलंदाज सध्या तरी अनलकी ठरलेत. 49 धावसंख्येवरती मात्र प्लेड ऑन झाले. त्रिफला उडवलाय फलंदाज बाद. संतोषची बॅटिंग आवडली असेल टाळ्या होऊन जाऊ द्या. एकाती किल्ला मैदानाच्या आत लढवलाय. खरं तर रुपेश बासरे ज्या ठिकाणी आउट झाले त्यानंतर मैदानाच्या आत एंटर झाला. तिथनं मात्र
अप्रतिम मात्र बॅटिंग पाहायला मिळाली. 22 बॉल आणि 49 धाबा त्याच्या बॅट मधनं आल्या. मैदानाच्या आत नवीन खेळाडू गजानन मारग यांना आपण पाहता. नवीन खेळाडू अजूनही उर्वरित या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. खरं तर भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. आतापर्यंत धाबांचा विचार केला तर धाव फलकावरती 85 85 धाबा. त्याच दरम्यान दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहतात चेतन दादा गोडवाल यांच्या ठिकाणी आगमन झाले. दादा आपलं स्वागत, वेलकम. या स्पर्धेत आपलं मनपूर्वक स्वागत. मुंबई म्हाडामध्ये ते कार्यरत आहेत, त्यांच्या ठिकाणी आपण स्वागत करूयात, आपलं वेलकम. तर देवसिंग जगरबा साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे. खर तर मायेची ही शाल व त्यानंतर प्रेमाचं हे प्रतीक फुल देऊन या ठिकाणी साहेबांचा सन्मान व त्यानंतर शांतीलाल सुलाने यांचाही या स्पर्धेत सन्मान केला जाईल. तर पाहुण्यांच्या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. येस, देवसिंग भाऊ जगरवाला यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान केला जात आहे. तर विनंती असेल आपण मदन सिंग भाऊ यांचंही आपण मान सन्मान करायचा आहे. विनंती असेल या ठिकाणी आम्ही जगरवाल साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा आहे. देवसिंग भाऊ जगरवाल साहेबांना विनंती असेल आपण हा मान सन्मान करायचा आहे. तर श्री सन्माननीय महाजन भाऊ यांनी जे प्राइज लावलं होतं ते रद्द केलंय. तर यस, मान सन्मान केलं जात आहे. कॅमेरामॅन आपण हे क्षण टिपायचे आहेत. नक्कीच पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत तसंच आभार व्यक्त करतोय. तर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना तब्बल 86 धाबा बनवल्या गेल्यात आणि 87 धाबा संख्येचा टार्गेट उभा केलाय टीम किंग्स 11 या टीमच्या विरोधात. येणारे 48 बॉल आणि तर 86 धाबा बनल्या गेल्यात आणि 87 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे सेकंड इनिंग मध्ये किंग्स 11 या टीमला. मात्र या धावा टीपीएल मध्ये टिटिपला प्रीमियर लीग मध्ये चेस होतील की नाही हे धावतं विवरण सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात आमचे साथी समालोचक रोशन संते सरांना. थँक्यू सो मच. नक्कीच बैलगाडा शर्यत शौकीन आहेत आणि बैलगाडा मालक आहेत. नाद एकच बैलगाडा शर्यत. महाजनजी बहुरे साहेब 87 धावा बनवायचे आहेत. थँक्यू सो मच. प्रसाद सवारे यांचा आवाज आपण ऐकला आणि बनवल्या 86 धावा. बिग बी फायटर या टीमने 8 षटकांमध्ये. सुप्पड मामा बालोद यांचं देखील आगमन होत आहे.
87 धाव बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी किंग्स 11 या टीमला आणि फलंदाज पाठवायचे आहेत. विनंती असेल किंग्स 11 या टीमला की आपले फलंदाज आपण पाठवायचे आहेत. नक्कीच बघा, हा सामना संपल्यानंतर लंच ब्रेक आहे, त्यानंतर अंतिम सामना याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नक्कीच 4 वाजता सामना सुरू होईल मेगा फायनल. बॅट्समन पाठवायचे आहेत, विनंती असेल फलंदाज पाठवायचे आहेत. किंग्स 11 या टीमला ही सूचना असेल. अ 87 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये किंग्स 11 या टीमला आणि सुरेश जगताप आणि सजन जोनवाल येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 87 धावा बनवायचे आहेत. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल मेगा फायनल मध्ये. बघूया मेगा फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करतोय, परंतु रुपेश बासरे खूप लवकर बाद झाले होते, तरी देखील 49 धावा बनवल्या संतोष यांनी आणि त्याच्याच इनिंगच्या जोरावरती तब्बल 86 धावा बनवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि 87 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. नक्कीच महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आहे आदरणीय महाजनजी बहुरे साहेबांचं आणि खरंच अर्थाने त्यांचा संघ नक्कीच या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता, परंतु नक्कीच संघ 4थ्या क्रमांकावरती आला. गतवर्षी नक्कीच 2 स्पर्धा नक्कीच जिंकल्या होत्या. टिटवाला प्रीमियर लीगचा नक्कीच चॅम्पियन संघ ठरला होता. सुरेश जगताप आहेत, गोलंदाजीसाठी रुपेश बासरे आहेत आणि स्ट्रायकिंगला फलंदाज सुरेश. यावेळेस मिस्टॅमिंग आहे, झेलची शक्यता असेल, कॉट अँड बॉलची संधी आणि पाहावं लागेल काय घडलंय. यस, फलंदाज झालाय बाद. विभागामध्ये कार्यरत असलेले कृष्णा अंबोरे साहेबांचे ते आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि यशवंत सोनूने साहेबांचे देखील ते आगमन होत आहे, त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे आणि रामधन दुलत साहेबांच्या शुभ हस्ते आपण या दोन्ही मान्यवरांचे इथे सन्मान करूया. खऱ्या अर्थाने सुनील मामा शिंदे यांचं देखील मी मनापासून आभार मानतो, जे नक्कीच आम्हाला देखील आमच्यावरती देखील पारितोषिक ते लावतायत. त्यांचं देखील विशेष आभार मी मानतो. आणि न्यू बॅट्समन येत आहेत प्रताप बमनावत.
सन्मान होतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. रुपेश बासरे हाफ ट्रॅकर आहे, इनफिल्डच्या वरून खेळतायत, फक्त दिशा दिली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि या 2 धावांनी सरी गणेश होते. धावसंख्या आहे 2. 87 धाव बनवायचे आहेत 8 षटकांमध्ये आणि षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. क्या बात आहे, प्रचंड वेग आपण पाहिला आणि धावसंख्या आहे 2. 4 चेंडू फेकलेत, अवघ्या 2 धावा आल्यात आणि एक फलंदाज देखील बाद केलाय रुपेश बासरे यांनी. सेकंड क्वालिफायर हा सामना सुरू आहे. इनफिल्डच्या वरून खेळतायत, मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या बाहेर TPL चौकार. चार ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे आणि धावसंख्या 6 बनवली आहे. क्या बात आहे, चांगला चेंडू आणि आला हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6. 42 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 81 धावांची गरज आहे. बेचाळीस चेंडू आणि 81 धाव बनवायचे आहेत. गोपी नांगलोत येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. गोपी नांगलोचे सहआयोजक देखील आहेत या टिटवाला प्रीमियर लीगचे आणि स्ट्राइक इनला फलंदाज आहेत सजन जोनवाल, ज्याने पहिलं अर्धशतक ठोकलंय या स्पर्धेमधील. या 20 व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धावा, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 80 धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये. सुनील मामा शिंदे यांच्याकडून प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे आणि मेडन ओव्हर साठी देखील सुवर्ण संधी आहे. 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. प्रेक्षकांना नामी संधी आली आहे. षटकाराला जेलमध्ये कन्वर्ट करा आणि 200 रुपयांचं पारितोषिक मिळवा. सुनील मामा शिंदे यांनी आपलं ATM ऑन केलेला आहे. तसेच प्रत्येक मेडन ओव्हर साठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 7. स्ट्राइकिंगला फलंदाज सज्जन. बॅकफुटला गेले. क्या बात आहे, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका परंतु बॅट बाउन्स आणि काय घडलंय या चेंडूवरती. मिळतील या 3 धावा. जिथे 2च धाव होत्या तिथे मात्र या 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती. 10 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच प्रयत्न करावे लागतील. प्रताप स्ट्राइक इनला आहेत. क्या बात आहे, चांगला चेंडू, स्विंग याना मिस. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. फक्त आणि फक्त 10. गोलंदाजी खूप चांगली होतीये, ती म्हणजेच बिग बी फायटर या टीम कडून. पहिल्या षटकामध्ये रुपेश बासरे यांनी अवघ्या 6 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. रुपेश बासरे सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय आणि फलंदाज झाल्या बाद प्रताप बॅक टू द पवेलियन.
प्रदीप चौथ्या क्रमांकावरती येतोय बॅटिंग करण्यासाठी. 2 बाद धावसंख्या आहे 10. संघ अडचणीमध्ये सापडलाय तो म्हणजेच किंग्स 11 हा संघ. या संघासमोर 87 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. सॉफ्ट हँड ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. अजूनही 77 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 36. प्रताप आणि सज्जन आहेत ही जोडी आपण पाहतोय किंग्स 11 या टीमची आहे आणि अजूनही 77 धाव बनवायचे आहेत. 36 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सूरज घुणावत येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी या तिसऱ्या षटकामध्ये. ऑन साइडला शॉर्ट ऑन पूल पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय फलंदाज सज्जनच्या बॅट मधून. सुवर्ण संधी आहे प्रेक्षकांसाठी. नक्कीच ते बाद झाले आणि त्यांनी हा झेल पकडला टमू यांनी, त्यामुळे त्यांना हे पारितोषिक मिळणार नाहीये. सॉफ्ट हँड खेळताय ड्राईव्ह केलाय बॉटम हँडचा वापर करून फक्त दिशा दिली आहे. ऑन साइडला फ्लिक केलं होतं मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. एक चांगलं बॅटल आपण पाहतो या दोन टीम मध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या सामन्यामध्ये किंग्स 11 या टीमला. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये संतोषने बॅटिंग केली आहे त्याचप्रमाणे या सेकंड इनिंग मध्ये एक प्लेयरला तरी ही जिम्मेदारी नक्की स्वतःवरती घ्यावी लागेल आणि चांगला खेळ करावा लागेल. आणि प्लेड ऑन फलंदाज झाले बाद बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का प्रताप बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन नागेश जगरवाल येत आहेत बॅटिंग करण्यासाठी 5व्या क्रमांकावरती. ऑन साइडला लॉफ्ट केला डीप मध्ये फिल्डर आहेत. चुकीचं जजमेंट आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा TPL चौकार. मॅच डीजे मास्टर नागेश साठी सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी अजब सिंग जोनवाल यांच्याकडून 2100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 21 धावा धावफलकावरती आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल केली. जरी 3 फलंदाज बाद झाले असतील तरी देखील एक चांगला खेळ करावा लागेल. नागेश आणि सज्जन दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. बॅकपुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 21.
66 धावांची अजूनही गरज आहे. 31 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक. यावेळी षटक झालंय समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21-21. 30 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 66. धावांची अजूनही गरज आहे. मंगल सिंग येतात गोलंदाजी मार्क वरती. यावेळी चांगला चेंडू आहे. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. इथून आक्रमक बॅटिंग करावी लागेल किंग्स 11 या टीमला. 29 चेंडू आणि 66 धावा बनवायचे आहेत. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते आणि येतोय हा डॉट बॉल. चांगलं बॅटल सुरू आहे. 28 चेंडू बनवायचे धावा 66 या मॅच मध्ये. प्रयत्न करावे लागतील. यावेळी बॅकफुटला गेले. पंच करतात चेंडूला डीप मध्ये. पॉइंटला क्षेत्ररक्षक. थोडस खराब क्षेत्ररक्षण परंतु मिळतील फक्त आणि फक्त या 2 धावा या चेंडूवरती. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. संत वाते इंद्रायणी. त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना किंग्स 11 या टीमची धावसंख्या आहे 23 धावा. 64 धावांची अजूनही गरज आहे. फुल टॉस चेंडू गॅप मधून. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. लेकिन आप कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. किंग्स 11 या टीमला ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव झाली पूर्ण. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेकी. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या 28 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 59 धावांची अजूनही गरज आहे. ऑन साइडला लॉफ केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर TPL. चौकार येतोय नागेश यांच्या बॅट मधून आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 32-32. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज आहे. पाणी घेऊन जायचं आहे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. खऱ्यात आणि टिटवाला प्रीमियर लीग सीझन 4 आपण पाहतोय आणि या टिटवाला प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक आदरणीय राहुल दादा महेर, सहआयोजक गोपी नांगलोत आणि रामधन दुलत. त्यानंतर या स्पर्धेचे आधारस्तंभ रुपेश बासरे. विशेष सहकार्य व मार्गदर्शन सुप्पड मामा बालोदानी, देवसिंग भाऊ जगरवाल तसेच दयाल भाऊ गुसिंगे हे देखील आयोजन समितीमध्ये आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय. या ट्रॉफीज लाभलेल्या आहेत आदरणीय भरत भाऊ परदेसी यांच्या माध्यमातून. त्यांचा देखील मी
मनापासून आभार मानतोय. दारासिंग बमनावत साहेबांचे दाजी आदरणीय रणजित घुसिंगे सेवा निवृत्ती आर्मी ऑफिसर आहेत, सेवा निवृत्त आहेत ते, आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. धरमसिंग बहुरे साहेबांच्या शुभ हस्ते, मदनसिंग बहुरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा त्यांचे विशेष सन्मान करूया. ₹5,000 पारितोषिक असेल नागेश जगरवाल यांच्यासाठी. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी, सलगच्या 3 षटकारांसाठी ₹5,000 पारितोषिक असणार आहे. अजब सिंग जोनवाल यांच्याकडून नागेश जगरवाल यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस दीपकजी गायकवाड यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महाजन बहुरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. नक्कीच दोन्ही मुंबई पोलीस आहेत. खरं तर एक चांगलं बॅटल सुरू आहे, परंतु इथून प्रयत्न करावे लागतील. 22 चेंडू आणि 53 धावांची अजूनही गरज आहे. 22 फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित लॉंग ऑन सीमा रेषेवरती. एकवीस चेंडू आणि 52 धावा अजूनही बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. क्या बात आहे. प्रत्येक षटकारासाठी दारासिंग बमनावत यांच्याकडून ₹500 पारितोषिक आहे. मिस्टॅमिंग स्ट्रोक आपण पाहतोय आणि झेल पर्यंत पोहोचले देखील होते, परंतु झेल पकडू शकले नाहीयेत. आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 38 धावा धावफलकावरती. धावसंख्या आहे 38. अजून 49 धाव बनवायचे आहेत. 20 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॅकफुटला गेले टॅप करता चेंडूला पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 30 या सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 48 धावांची अजूनही गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्या बात है, क्या बात है. आउटस्टँडिंग विकेट किपिंग पाहायला मिळते रुपेश भासरे यांची. आणि येतोय हा डॉट बॉल पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 39. 39 आणि 48 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. बनवायचे धावा 48 या मॅच मध्ये. अठरा चेंडू 48 धाव बनवायचे आहेत. खऱ्या अर्थाने किंग्स 11 हा संघ थोडासा बॅकफुट वरती येतोय आणि या संघासाठी एकच म्हणेन, रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, यूं थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, क्योंकि तुम्हें मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. 18 चेंडू
बनवायच्या धावा 48 या मॅच मध्ये. प्रयत्न करावे लागतील. मेहनत, जिद्द आणि चिकाटी या 3 गोष्टी तुमच्या अंगी असाव्या लागतात. बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोअर वरती मिळतील. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. 17 चेंडू 48 धावा बनवायचे त्या मॅच मध्ये. यावेळेस ऑन द टॉस खेळतात. डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण स्वीपर कव्हरला मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. 40 धावा धावफलकावरती आहे. 16 चेंडू जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. 16 चेंडू बनवायचे धावा 47. गिअर चेंज करावं लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. ऑन साइडला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार येतोय. फलंदाज नागेशच्या बॅट मधून. आहे जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. नक्कीच वेळ नेहमीच बदलते. त्यामुळे इथून चांगला खेळ करावा लागेल. 15 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. देवसिंग भाऊ जगरवाल यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पुन्हा एकदा मिस्टर हॅमिंग स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव चेंडूवरती. येणारे 14 चेंडू. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा बनायला लागली आहे. ऑन साइडला फटका चांगला. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. थोडीशी फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 49 धावा. 38 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सज्जन क्या बात आहे. बॅकफुटला गेले. पंच करतायत परंतु क्षेत्ररक्षक आले होते. किरणला बीट करून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. आणि पहिल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 53. 50 कंप्लीट. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 34 धावांची अजूनही गरज. असेल हे 7वं षटक आणि या 7व्या षटकामध्ये स्वतः येतोय रुपेश बासरे. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता और मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. इसलिए आज भी लोग पूछते हैं पत्थर को, क्योंकि भरोसे लायक कोई इंसान नहीं मिलता. त्यामुळे विश्वास दाखवलेला आहे रुपेश बासरे यांच्यावरती. कारण की ट्रम्प कार्ड हा गोलंदाज आहे. या टीमचा हा महत्वाचा गोलंदाज आहे आणि त्यामुळेच 7व्या षटकामध्ये येतोय. कारण की इथून 11 चेंडू शिल्लक आहेत. 34 धावांची अजूनही गरज आहे. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. हे षटक या सामन्याचं प्रेक्षकांना विनंती असेल थोडस बाहेर व्हायचंय. प्रचंड वेग आपण पाहिला. डायरेक्ट हिट ची संधी होती. डायरेक्ट हिट होत नाहीये. पंचांचा इशारा नक्कीच येणं बाकी आहे. यस बॅट कट आहे. भरत भाऊ आपण थोडस पाठीमागे व्हा. सीमारेषेच्या बाहेर आपण जायचं आहे. आणि अजब सिंग आणि मदन भाऊ आपण देखील थोडस बाहेर व्हायचं आहे. भरत भाऊ थोडस पाठीमागे व्हा. सीमारेषेच्या आपण आतमध्ये आहात. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह करता डीप मध्ये
क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अब तक 56 ही धावसंख्या आहे. 31 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू आणि 31 धावा बनवावे लागतील. सेकंड क्वालिफायर जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. यावेळी ड्राईव्ह केलेला आहे. टीप मधून फिल्डर येतील. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. लॉंग ऑन सीमारेषेवरती नक्कीच बैनाडे साहेब आहेत आणि त्यांनी नक्कीच या 3 धावा वाचवलेल्या आहेत. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये बिग बी फायटर या टीमला. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. इथून प्रत्येक चेंडूवरती आता मात्र प्रहार करावा लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळते. एक तेरी तो एक मेरी, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत गोलंदाज रुपेश बासरे यांनी आणि अवघ्या 4 धावा खर्च करतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, मॅच विनिंग गोलंदाजी करतायत रुपेश बासरे. डान्सिंग डाऊन द विकेट रुपेश बासरे. प्रचंड वेग आहे आणि वेगाने नक्कीच बीट केलेला आहे. कल्याण ग्रामीण एक्सप्रेस म्हणून रुपेश बासरे यांची ओळख आहे. सांगीम प्रीमियर लीग गोवा ही स्पर्धा गाजवलेली आहे याच रुपेश बासरे यांनी. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 58. 29 धावांची अजूनही गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सहा चेंडू आणि 29 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये. 5 षटकार मारावे लागतील. अशक्य अशी गोष्ट आहे, परंतु ती शक्य करावी लागेल किंग्स 11 या टीमला. कारण की अभी नाही तो कभी नाही. जो संघ पराभूत होईल त्या संघाला वर्षभर वाट पाहावी लागेल टिटवाला प्रीमियर लीगची. आणि फलंदाज झाल्या बाद एकच 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. थोडीशी निराशा गेली आहे. सज्जन जोनवाल यांनी बॅटिंगमध्ये 87 धाव बनवायचे होते आणि ते देखील अजूनही नॉन स्ट्राईक एंडला आहेत. ते बॅटिंग करतात आणि येतो डॉट बॉल. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 3 चेंडू आणि 27 धाव बनवायचे आहेत. एकतर्फी सामना, परंतु बिग बी फायटर या टीमचं मी कौतुक करेन. फर्स्ट क्वालिफायर मध्ये नक्कीच सामना गमावला. त्यानंतर सेकंड क्वालिफायर मध्ये ज्या चुका झाल्या होत्या फर्स्ट क्वालिफायर मध्ये त्या चुकांची दुरुस्ती करून या सेकंड क्वालिफायर मध्ये चांगला खेळ नक्कीच केलाय आणि तो संघ दाखल होतोय टिटवाला प्रीमियर लीगच्या थेट अंतिम फेरीमध्ये. परंतु 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. रुपेश बासरे एंड कंपनी आपण पाहतोय. गोपी नांगलोत जे कॅप्टन आहेत या टीमचे. आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. बिग बी फायटर संघ दाखल होतोय टिटवाला प्रीमियर लीग सीझन 4च्या अंतिम फेरीमध्ये. आणि मेगा फायनलचा सामना असणार आहे तो म्हणजे स्पार्टन आणि बिग बी फायटर या 2 संघांमध्ये
4 वाजता सामना सुरू होईल.